UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे अटकेत, कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असताना आपटेला अटक। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 6,500 पर्यंतच्या वाढीचा निर्णय, कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, गेल्या वेळची वाढ पकडून त्यात 6,500 पर्यंतची वाढ होणार। गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल, गोपीचंद पडळकरांची माहिती। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष, संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर, श्रीरंग बर्गेंची टीका। राज्यभरात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 22 कोटींचा महसूल बुडाला, राज्यभरातील 251 आगारांपैकी 94 आगार पूर्णतः बंद होते। सांगलीत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार। अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंमध्ये रात्री उशिरा 3 तास बैठक, जरांगेंच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार। सत्तारांसोबतच्या बैठकीवेळी जरांगेंशी फडणवीसांशी फोनवरून चर्चा, शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणावर चर्चा, सत्तारांची माहिती। कोल्हापूर 6, सातारा 3, सोलापूर 3, पुण्यातील 6 जागा हक्काच्या, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले दिवस, जास्तीत जास्त जागा पक्षाकडे घ्या, नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर संघटनांचा संप मागे, राज्य कर्मचाऱ्यांना यूपीएस, राष्ट्रीय पेन्शन योजना, सुधारित निवृत्ती योजनेपैकी एक पर्याय निवडता येणार। देवेंद्र फडणवीसांनी कारस्थान करत सीबीआयच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला, चौकशीला सामोरं जाणार, देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा, 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी। पंतप्रधान मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर, विदर्भात प्रचाराचा रणशिंग फुंकणार, विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते किट वाटप होणार। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी, पूजाचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचा दिल्ली पोलिसांच्या कोर्टात रिपोर्ट। नागपुरात 100 हेक्टरमध्ये भव्य फिल्म सिटी उभारणार, अधिक दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार, विदर्भातील कलाकारांना प्रोत्साहन मिळणार। पुण्यात गणेशोत्सवात मध्यभागात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 5 ते 18 सप्टेंबर जड वाहनांना बंदी, व्यापारी पेठेत माल घेऊन येणारी जड वाहनं शहराबाहेर थांबवण्याचं आवाहन। वर्क फ्रॉम होम करत असाल तर व्हेरिएबल पे विसरा, अनेक आयटी कंपन्यांकडून नियम, कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊनच काम करण्यासाठी कंपन्यांची शक्कल। गडचिरोलीत ताप आल्यानंतर डॉक्टरांकडे न जाता पुजाऱ्याकडे जाणं पडलं महागात, पुजाऱ्याने दिलेलं औषध खाल्ल्यानंतर 1 तासातच मुलांचा मृत्यू। चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळल्यानं 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, तर जखमी महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली होणार, 2 स्वतंत्र लेन सुरू होत असल्यामुळे प्रवास करणं सोयीचं होणार। विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। कंगना रनौत यांच्या इमर्जन्सी चित्रपटाचं प्रदर्शन 2 आठवडे लांबणीवर, चित्रपटावरील आक्षेपांचा विचार करण्याचे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे सीबीएफसीला निर्देश। आंध्र प्रदेशातील विजयवाड्यातील पुरात 20 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।